तोड थोड्या वर गेले ते. अरा रा 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 रा. आता वर ते झाड कवकवीत. काढू. स्नूज करतो. करा फुटावळ्यात मिक्स करायला ह्या जराशा वरण्याच्या शेंगा कुठं कुठं तर लागलेल्या नवीनच ह्या थोड्याशा घेतल्या. जर जादा असत्या तर ह्याची सेपरेटच आमटी झाली असती. पण आता असं वाटतं की जर सापडल्या तर ह्याच्यामध्येच मिक्स करायच्या. जर व्यवस्थित सापडल्या तर एक आमटी नक्की होईल. बघूया किती सापडतात ते. इथं अजून बारीक बारीकच आहेत, छोट्या छोट्या. बरं बघूया इथं आहेत का. हां इथं सापडले अजून. हां आहे. किडलेत पण याच्यात 2 बी सापडतील नक्कीच. किडलेत म्हणजे याच्यावरती कसलंही केमिकल नसल्यामुळं ह्या किडतातच. आणि शक्यतो किडलेल्या शेंगा चांगल्या, कारण त्याच्यावरती औषधं वगैरे मारलेली नसतात. म्हणून मग ह्या बेस्टच. अरे वा, असं वाटते की एका आमटीच्या शेंगा सापडतायत की काय. अरे वा वा वा, मस्त मस्त. सहज म्हणून शेतात फिरायला गेले तर या फुटबॉलच्या शेंगा सापडल्या. तिथे एक पिशवी होती छोटीशी आणि ठेवलेली अगोदर. त्याच्यातून ह्या बघा एवढ्या, जी एक वेळची भाजी होईल एवढ्या शेंगा सापडल्या. आता याची करायची संध्याकाळी भाजी. म्हणजे पूर्णतः कोरडी नाही करायची, याची रसभाजी करायची. आणि ह्या बघा वरण्याच्या एवढ्या सापडल्या पावट्याच्या. पण ह्याच्यामध्ये एक वांगं घालून आपण त्याची आमटी करू शकतो. तर ह्या शेंगा आता मी सोलून घेणार आहे. खुटावळ्याच्या शेंगा म्हटले जरा हे करून घ्यायचं, सोलून ठेवायच्या भाजी करायला. शेवड्यातून बाहेर काढल्या म्हणजे याच्यात फुलपट टाकायचे. आणि आता सुकलेल्या पण काही काही शेंगा बियांसाठी ठेवून टाकायच्या. बाकी सगळ्या आहेत छान. ह्या आता मी सोलून घेणार आहे. त्या झाल्या माझ्या शेंगा सोलून. आता याची बनवायची छानपैकी भाजी. खूप छान लागते. परंतु यात कसं करायला लागतं थोडंसं, जर तुम्ही अगोदर ह्याच्यात टाकली कढईत तर थोडंसं याच्यात पाणी टाकावं लागतं आणि एकच उकळी काढून द्यावी लागते. कारण या थोड्याशा तुरट असतात, तळ्याच्या शेंगा थोड्याशा तुरट असतात. म्हणून काय करावं लागतं त्याला, हे असं ह्याच्यामध्ये गॅसवरती जराशी थोडा वेळ कढईमध्ये टाकून पाणी गरमच करायचं, जास्त नाही हे करायचं, गरम करून घ्यायचं. म्हणजे त्याचा थोडासा उगरटपणा म्हणतो ज्याला आपण, किंवा खवट थोडंसं, जास्त पण नसतं.
एकच उकळी काढायची आणि नेहमी जशी आपण भाजी बनवतो, सगळ्या भाज्या बनवतो तसं कांदा टोमॅटो टाकून फोडणीला टाकायची आणि करायची, झालं. बाकी काय नाही. शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तरी पण घाला, कारण सगळी रेसिपी दाखवण्याची काही गरज नाही, सिम्पल रेसिपी आहे.